शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि सकाळी 5:30लाच आज छान माझी सकाळ झालेली होती आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना जरा लवकरच उठलेली होती मी. तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर प्रत्येकाच्याच जीवनामध्ये कुणी ना कुणी गुरु असतं आणि सर्वात पहिले गुरु हे म्हणजे आपले आईवडील असतात प्रत्येकाच्याच जीवनामध्ये. कारण त्यांचाच बोट पकडून आपण पुढे चालत असतो आणि त्यांच्यापासूनच सगळ्या गोष्टी शिकत असतो. कालांतराने परत अजून गुरु आपल्या जीवनामध्ये येत असतात. जसं जसं आपण शाळेत जातो, कॉलेजला जातो, त्याचप्रमाणे जीवनामध्ये अशी काही व्यक्ती आपल्याला भेटत असतात की ज्यांच्यापासून आपण काही ना काही चांगल्या गोष्टी शिकत असतो. तर ते देखील एक प्रकारे आपले गुरुच असतात, कारण त्यांच्यापासून आपण काही ना काही शिकलेलं असतो. तर अशा सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर चला, जसं की आज गुरुपौर्णिमा होती तर त्याला आखाडी देखील म्हणतात आमच्याकडे. आणि आखाडी म्हटलं तर सणांची सुरुवात असं म्हटलं जातं, कारण आता जी सणांची सगळी सुरुवात होत असते तर ती आखाडीपासून म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीपासूनच होत असते. तर आजच्या दिवशी आमच्याकडे ना देवीच्या मंदिरामध्ये पूजा घेऊन जात असतात. तर त्याचसाठी मी दिवे वगैरे कणकीचे बनवून घेत होती. परत पाती वगैरे बनवलेल्या होत्या, त्या तळून घ्यायच्या आहे. परत दही भात नारळ वगैरे ही सगळी पूजा घेऊन जात असतात देवीच्या मंदिरामध्ये. त्याच्यासाठी म्हणून मी लवकर उठलेली होती, कारण पूजाही न्यायची होती. परत मग सणाचा स्वयंपाक वगैरे आहे. तर मग थोडासा उशीरच होतो आणि मंदिरात एकदा गेल्यानंतर तिथे किती वेळ होईल हेही काही सांगता येत नाही, कारण आज मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते. तर चला, आता मी पूजेचं जे काही मला घेऊन जायचं होतं मंदिरात त्याची सगळी तयारी लवकर करून घेतलेली होती. पूजेचं ताट वगैरेही काढून घेतलेलं होतं मी. त्यानंतर दारामध्ये उंबरठा लेपन वगैरे करून घेतलेलं होतं मी हळदीचं. त्यानंतर रांगोळी वगैरे काढून सगळं उंबरठा पूजा वगैरे मी करून घेतलेली होती. आज काही खूप डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही, कारण आत्ताच एकादशीला मी सगळं शेअर केलेलं होतं तुमच्यासोबत. तर त्यानंतर देवपूजा करून घ्यायची होती, तर देवपूजा वगैरे ही करून घेतली. आणि मंदिरात नेण्याकरिता ना मला कडुनिंबाची काही पानं हवी होती, तर तीच मी इथनं तोडायला गेली. तसं तर बघून खूप जवळ वाटतं, मात्र ते तोडताना जरा त्रासच होत होता आणि हातामध्ये काही ते व्यवस्थित फांद्या येऊनही राहिलेल्या नव्हत्या माझ्या. मग शेवटी मी वर गेली होती आणि वरून थोड्याशा फांद्या आणलेल्या होत्या. इथनं काही तोडण्याचा प्रयत्न केला, पण व्यवस्थित काही तुटल्या नाही माझ्याच्याने. आणि त्यानंतर सगळी पूजा वगैरे घेऊन ना मग मी मंदिरात निघालेली होती. तर मंदिरातले मी काही व्हिडिओ घेतलेले नाही आहे, कारण माझ्यासोबत कुणीच नव्हतं, कारण सक्षमी आता ट्युशनला गेलेला होता. अपेक्षा घरी होती, तिला शाळेला सुट्टी आहे, मात्र ती आता जस्ट म्हणजे उठलेली होती. त्याच्यामुळे मग तीही नव्हती सोबत. आणि तसंही मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे मग मी पण मोबाईल काही सोबत नेलेला नव्हता, कारण पूजेचं ताट वगैरे सगळं हातात होतं आणि मग तिथे कुठे मोबाईल वगैरे सांभाळणार, म्हणून मी काही मोबाईल घेऊन गेलेली नव्हती, म्हणून तिथे काही शूट केलं नाही. तर आधी मी शीतला मातेच्या मंदिरात गेलेली होती, जी की काली मातेच्या मंदिरातच मूर्ती वगैरे आहे सगळी. तर तिथे पूजा केली. त्यानंतर परत तिथे जवळ अजून एक मंदिर आहे देवीचं, तर तिथे गेलेली होती. तर तिथेही दर्शन वगैरे केलं, सगळी पूजा वगैरे ठेवली, कारण ही पूजा ना आपल्या मुलांसाठी केली जात असते, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ही पूजा मंदिरात घेऊन जात असतात. तर चला, आता मंदिरातनं आल्यानंतर मग मी नाश्त्याकरिता पोहे बनवून घेतलेले होते, कारण आता सणाचा स्वयंपाक म्हटलं की थोडासा उशीरच होतो. आणि तसंही माझी पूजा सगळी मंदिरात नेस्तोवरच माझा उपास असतो. तर आता सगळ्यांनी मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि मंदिरात जाण्यापूर्वीच ना मी पुरणाची डाळ वगैरे शिजवून गेलेली होती कुकरला. आणि आल्यानंतर मग साखर वगैरे टाकून सगळं ते शिजवून घेतलं आणि सगळं पुरण आता मी काढून घेतलेलं होतं पुरण यंत्राने. आणि यांनी आता थोडंफार भाजीचं वगैरे आणलेलं होतं, आलू कांदे मिरची सांबार वगैरे सगळं. तर तेच मी सगळं काढून घेतलं. आणि बघा इथे हे वॉल डेकोरसारखं अपेक्षाने बनवलेलं दिसतं आहे तुम्हाला टेबलवर, तर ते मला किचनमध्ये लावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी 2 वे टेप किंवा मग खिळा वगैरे बोलवावं लागेल मला लावण्याकरिता. तर आता भाजीचं वगैरे काढून घेतलं मी. आणि त्यानंतर ही मुगाची डाळ छान भिजलेली होती, जी वड्यांसाठी मी भिजवलेली होती, तर तीही मी आता चाळणीमध्ये काढून घेतली. आणि या सोबतीला ना मी थोडी चण्याची डाळ देखील भिजत घातलेली आहे, कारण वड्यांमध्ये ना मुगाच्या डाळीसोबत जर ही चण्याची डाळ टाकली तर आपण वडे किंवा मग पकोडे वगैरे जेही आपण बनवतो तर ते तेलकट होत नाही, म्हणून मी थोडीशी चण्याची डाळ टाकत असते त्यामध्ये. तर चला, ते मी पाणी निथळण्याकरिता ना चाळणीमध्ये डाळ काढून ठेवली.
आणि आता कोथिंबीर सगळी निवडून घ्यायची होती, तर म्हणून मी अपेक्षाला निवडायला सांगितली, पण तिला ते काही जमत नव्हतं. म्हणून मग मी तिला सांगत होती की ती कशी निवडायची म्हणून. मिरचीचे देठं वगैरे मी काढून घेतलेले होते, तर मग ती पण करून बघत होती की कसं सांबार वगैरे निवडायचा म्हणून. कारण कोथिंबीरीची पानं वेगळी करायची होती आणि त्याचे देठं मी वेगळे करायला सांगितलेले होते तिला. कारण ते अद्रक लसणसोबतही आपण वाटू शकतो ते देठं, किंवा मग आता मला मुगाची डाळ बारीक करून घ्यायची होती, तर मला त्याच्यातही टाकायचे होते. तर आता या मुगाच्या डाळीमध्ये मी लसण, परत कोथिंबीरीच्या काड्या, कढीपत्ता, मिरची वगैरे सगळं, जिरं परत टाकून मिक्सरला लावून वाटून घेतलेलं होतं. आणि भाजीसाठी मी बटाटे उकळून घेतलेले होते, तर तेच मी अपेक्षाला इथे सोलायला दिले होते. तर तिने सगळे बटाटे मला सोलून दिले होते आणि आज तिची खरंच भरपूर मदत झालेली होती मला. आणि बाहेर रिमझिम असा पाऊस सुरू झालेला होता, म्हणून सगळे कपडे मी ते शेडखालीच टाकलेले होते. आणि अपेक्षा जरा जिद्द करत होती की भाजी तिलाच फोडणी द्यायची आहे. म्हणून मग म्हटलं चला तू दे फोडणी. तसं तर सगळे मसाले वगैरे मीच टाकले आणि तिथेच उभी होती मी ती भाजी फोडणी घालतपर्यंत. कारण थोडे सिंकमध्ये भांडे होते, ते मला घासून घ्यायचे होते. कारण आता फक्त पुऱ्या, वड्या आणि पुरणाच्या पोळ्या करून घ्यायच्या होत्या मला. तर त्याआधी म्हटलं चला जेवढे थोडे भांडे निघाले होते स्वयंपाकाचे तेवढे मी घासून घेतले आणि त्यानंतर मग पुऱ्या वगैरे करायला घेतल्या. आणि सणाचा स्वयंपाक म्हटला की थोडासा करायला उशीरच होतो. आणि त्यात मंदिरात गेल्यानंतर मला बरोबर तिथे 1 तास लागलेला होता. तसं 1 तास म्हटलं तर थोडा कमीच झालेला आहे तिथे. नाहीतर नेहमी गेलं की 2 तास हे कसेही जातात, कारण इतकी गर्दी असते तिथे. तर चला आता माझ्या पुऱ्याही होत आलेल्या होत्या आणि शेवटच्या आता 1-2 पुऱ्या राहिल्या होत्या. तर अपेक्षालाही काही पुऱ्या तळून बघायच्या होत्या, म्हणून तीही आलेली होती. तर तिनेही 1-2 पुऱ्या तळून बघितल्या. आणि त्यानंतर मग आता मला थोडे वडे करून घ्यायचे होते आणि पुरणपोळी करून घ्यायची होती. तर आधी वडे कढईमध्ये मी टाकून दिले. म्हटलं ते होत राहतात तोपर्यंत मग माझी पुरणाची पोळी होते, म्हणून आधी तेलामध्ये सगळे वडे वगैरे मी टाकून दिले. आणि त्यानंतर मग पुरणाची पोळीही करायला घेतली. तर आमच्याकडे पुरणाची पोळी ही अशी जाडसरच आवडत असते, म्हणजे अशी पातळ जी पोळीसारखी बनवते ती तशी पोळी कुणालाच आवडत नाही. आमच्याकडे थोडी अशी जाड, भरपूर अशी पुरण भरलेलीच पोळी आवडते. त्याच्यामुळे मग मी तशी पुरणाची पोळी करून घेतली. आणि इकडे काही मी वडे काढलेले होते, तर काही मग मी पकोडे काढून घेतलेले होते. आणि बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत ते, म्हणजे तेल पकडून राहत नाही जर आपण चण्याच्या डाळीचा वापर केला तर. तर आता नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला मी. त्यानंतर तुळशीजवळही अपेक्षाने नैवेद्य वगैरे दाखवून दिला. आणि मग सुरुवातीला मग मुलांना वगैरे मी आधी जेवायला देऊन दिलं. त्यानंतर आई देखील मंदिरातनं आलेल्या होत्या. त्यानंतर मग त्यांनी जेवण केलं. मी यांची वाट पाहत थांबलेली होती, कारण आज सणाचा दिवस आहे. तर मग सोबतच जेवण वगैरे केलं की बरं वाटतं. मग हे देखील आलेले होते थोड्या वेळाने, तर मग आम्ही सोबत जेवण वगैरे केलं. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.